म्हणजे ये म्हणजे हा ये. राजी राजी. हा विवाह नळदुर्ग येथे होईल. तिथे विवाह करण्याला काही कारण आहे. नळदुर्गचे राजे आणि त्यांच्या सौभाग्यवती हे श्री खंडेरायांचे भक्त आहेत. त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे हे मंगल कार्य तिथेच घडेल आणि श्री खंडेराय तिथून बाणाईला घेऊन जेजुरीस प्रस्थान करतील. श्री खंडेरायांच्या वतीनं तुम्हा सर्वांना ह्या विवाहासाठी आग्रहाचे आमंत्रण आहे. तसेच सगळ्यांची जाण्याची व्यवस्था देखील केली जाईल. अजामेळ, चिंता नसावी. ह्यानंतर बानूचे दायित्व माझे आहे. तिला सुखी ठेवीन ह्यात शंका नाही. अजामेळ, तुझ्या मनात मला काहीतरी सांगायचे आहे असे मला जाणवत आहे. नाही जी, अहो म्या म्या काय बोलणार हो. अहो माया बाणूचं तुमच्या संग लगीन ठरलं आहे हे भाग्यच मानायचं. अजामेळ, मनात कोणताही संदेह न ठेवता जे वाटतं आहे ते मनापासून बोल. आता हे देवासंग कसं बोलायचं. प्रधानजी, अजामेळला माझ्याशी बोलताना संकोच वाटतो आहे. अजामेळ, तुझ्या मनात जे काही सांगायचे आहे ते तू प्रधानजींना सांगावं तर, पण मनात काही ठेवू नकोस. मला बाणूची काळजी वाटते बघा. कसली काळजी? देवाच्या पहिल्या बायकोसनी हे समज ठाव आहे का? आणि त्यासनी हे ठाव नसेल तर ते बाणूचं आणि देवाचं लगीन होऊ देतील का? आणि उद्या लगीन झाल्यावर बाणू जेजुरीत गेली तर म्हाळसा देऊ त्यांना जेजुरीत येऊ देतात? देवा, अहो आम्ही लहान माणसं हो. समजा जग बघितलं नाही मी हा, पण मला एक ठाव आहे बघा. कोणत्या बी लगीन झालेल्या बाईला आपली सवत घरी आलेली खपायची नाही. आणि त्या तर म्हाळसा देवी आहेत. रागाच्या भरात त्यांनी काय काय केलंय ते समज ठाव आहे मला. त्या बानूला जवळ नाही करायच्या. आणि माझी बानू आणि माया पोरीचं तुमच्या संग लगीन झाल्यावर
तिचा संसार सुखाचं होईल की नाही ह्याचीच काळजी वाटते बघा. अजामेळ, तुझ्या मुलीशी माझा विवाह होणार आहे. मी तिला कधीही काहीही कमी पडू देणार नाही. एक पती म्हणून माझी तिच्यासाठी जी जी कर्तव्य आहे ती मी पार पाडेन. अजामेळ, मला तुझी काळजी समजत आहे, पण तू निश्चिंत राहा. आणि आम्ही सारे जेजुरीतच आहोत. मी, लक्ष्मी देवी, आम्ही सारे बाणाईकडे लक्ष देऊ. तिला कधीही एकटं वाटू देणार नाही. अशामेळ, ज्या परम नियतीने माझा आणि बानूचा विवाह होणार आहे हे लिहून ठेवले आहे, त्याच परम नियतीने म्हाळसा भविष्यात बानूला जवळ करेल असेही लिहून ठेवले असेल. तूर्तास तरी ज्या गोष्टींमुळे बाणाईचा आनंद कमी होईल तो विचार किंवा ते विषय आपण न काढलेलेच बरे. जी, माझी पोरगी सुखात राहावी हीच माझी इच्छा आहे बघा. अजामेळ, आता कसलीही चिंता न करता विवाहाच्या तयारीला सुरुवात कर. वैजी, म्हाळसा, या लक्ष्मी देवी. काही काम होतं का माझ्याकडे? काल स्वर्गाधिपती इंद्र आपल्याला जेजुरीत येऊन भेटून गेल्याचं कळलं. अशी काय परिस्थिती आली होती की आपल्याला देवेंद्रांना भेटावंसं वाटावं हे मला जाणून घ्यायचं होतं. कारण ज्या स्त्रीमुळे माझ्या आणि यांच्या नात्यात अंतर आले आहे त्या स्त्रीचे, त्या बानूचे देवेंद्र हे वडील आहेत. आता ते एकमेव आहेत जे यांचा आणि बानूचा विवाह थांबवू शकतात. म्हाळसा, मला असं वाटतं की ह्या प्रकरणात तुम्ही देवेंद्रांकडे सहाय्य मागायला नको होतं. का लक्ष्मी देवी? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मी जे वागते आहे ते अयोग्य आहे? माझ्यावर झालेल्या अन्यायाकडे मी दुर्लक्ष करू असे म्हणायचे आहे तुम्हाला? नाही म्हाळसा, परंतु ह्या साऱ्यात स्वर्गाधिपती इंद्रांनी हस्तक्षेप करू नये असं माझं मत आहे. यांना बानूकडे जाण्यापासून थांबवण्यासाठी मी काय काय नाही केले देवी. मी पंचमहाभूतांना आवाहन केले, पण पंचमहाभूत देखील यांच्या समोर असफल ठरली. माझ्या प्रेमाचा अव्हेर करून ते गेले, म्हणून मी त्यांना वृद्धत्वाचा शाप दिला, पण तरीही ते बानूकडे गेलेच. इतकंच काय, तर ते मूळ रूपात आल्यावरही मला भेटले नाही. यामुळे माझा संताप झाला आणि आता काहीही झालं तरी मला हा विवाह होऊ द्यायचा नाही. त्यासाठी मला काहीही करावे लागले तरीही ते मी करेन. म्हाळसा, बानू ही स्वर्गाधिपती इंद्राची कन्या, जिचा वध करण्यासाठी तिला अरण्यात सोडून दिलं गेलं. तरीही महादेवांच्या भक्तीमुळेच आज ती जिवंत आहे. याचाच अर्थ असा की श्री खंडेरायांची तिच्यावर कृपादृष्टी आहे. असं असताना कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते असफलच होणार. देवेंद्रांच्या हस्तक्षेपाने केवळ सारं काही कलुषित होईल एवढंच. म्हणून हा विवाह न होण्यासाठी मी प्रयत्नच करू नये असं सुचवायचंय का देवी तुम्हाला? माझ्या पतीचा एका परस्त्री सोबत विवाह होत असताना मी बघत बसू असं सुचवायचंय देवी तुम्हाला? माझ्या पतीचा एका परस्त्री सोबत विवाह होत असताना मी केवळ बघत बसू असे तुम्हाला म्हणायचे आहे का? माझे पती माझे न राहता दुसऱ्या कोणाचे तरी होणार आहेत हे मी सहन करू असे तुम्हाला म्हणायचे आहे का लक्ष्मी देवी? मला ते कधीही मान्य होणार नाही. माझा संसार मोडून मी बानूचा आणि यांचा संसार तिला कधीच मांडू देणार नाही. मग कितीही अडथळे आले तरीही चालतील, पण काहीही झालं तरी मी हा विवाह होऊ देणार नाही. काय झालं अजामेळ? तुला अजून कसली चिंता आहे का?
की अजून काही सांगायचं आहे? देवा, तुम्ही खंडू गावडा बनवून 12 वर्ष आमच्या घरात राहिल्या ती. तेव्हा खंडू गावडा म्हणजे तुम्हीच असता रे, ध्यानी बी नव्हतं बघा आमच्या. आम्ही तुम्हाला आमच्या घरला चाकर म्हणून ठेवला, जमिनीवर झोपाया दिलं, गोड खायला द्यायचं सोडून भाकऱ्याने ठ्याचा दिला. आमच्यात चूक झाली बघा, पापच घडलं आमच्या हातनं. आता हे पाप आम्ही कुठं फेडायचं हो? अशामेळ, अरे जे काही झालं ते आता विसरून जाऊया. जे काही झालं ते विधी लिखित होतं, ते कुणीही बदलू शकत नाही. बरं, आता बानूला तुमच्या मोर यायला कस तरी वाटतंय बघा. तुमच्या संग तंटा केला, तुम्हाला नाही नाही ते बोलली, त्याचं वाईट वाटतंय बघा तिला. आता म्या त्यांच्या मोर कसं जाऊ याच भ्या वाटतंय, असं ती म्हणली बघा मला. तुम्ही तिच्या संग 4 शब्द बोललात तर बरं होईल बघा. होय, मला देखील तिच्याशी बोलायचे आहे. मग मग बोलो का तिला हात, म्हणजे आता तिच्या संग बोललात तर बरं होईल बघा. बोलव तिला बाहेर, मी बोलीन तिच्याशी. कृपा झाली बघा तुमची. बानू, ए बानू, बानू, बाहेर ये. अगं बाहेर तर ये. अगं देव बोली होती आत ये. अगं हो की मोर. बानू, इतकी वर्ष तू माझी वाट पाहिलीस आणि आता मी आलो आहे तर तू समोर येत नाहीस. हं? अगं बोल की काहीतरी. ते म्या म्हणजे माझं बानू, मी खंडू म्हणून तुझ्याकडे आलो तर तू किती बोलत होतीस आणि आता गप्प का? बानू, देवा, माझ्या हातनं चूक झाली आहे. माझ्या हातनं पाप घडलंय. तुमच्याकडनं समधी काम करून घेतली. तुमसनी नाही नाही ते बोलले म्या. बानू, ते तू मला नाही तर खंडू गावडाला बोलत होतीस. तुला माझं रूप कळू नये ही नियती होती, त्यात तुझी काहीच चूक नाही. तेव्हा मनात कुठलाही संभ्रम ठेवू नकोस. बानू, मी सर्वांच्या समक्ष तुझं मन जिंकलं आहे. तुझ्याकडून लग्नाचं वचन घेतलं आहे तर त्याविषयी तू काहीच सांगितलं नाहीस. बानू, मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे. काय प्रधानजी? बाणाई, श्री खंडेरायांची तू जी भक्ती केलीस
त्यांच्यावर जे अपार प्रेम केलेस त्याची परिणिती आता विवाहात होत आहे. हे करणं एवढं सोपं नव्हतं. तुझा या विवाहाला होकार आहे ना? देवा, अहो तुमच्याशी लगीन होईल म्हणून दिस रात वाट पहिली बघा माझ्या बांधून. अहो ती नाही कशाला म्हणेल. नाही अजमेर, तसं नव्हे. हा माझा दुसरा विवाह आहे. अशी पहिली पत्नी म्हाळसा जेजुरीत आहे आणि तिला अद्याप ठाऊक नाही की मी बानूशी लग्न करतो आहे. आणि विवाह झाल्यानंतरच त्यांना कळेल की श्री खंडेरायांचा दुसरा विवाह झाला आहे. अशामुळे तुलाही ह्याची औपचारिक कल्पना असावी. बानू, म्हाळसा इथे येऊन गेली आहे, तुला प्रत्यक्ष भेटली आहे. तेव्हा आपल्या लग्नानंतर ती ह्या सर्व गोष्टींकडे, या सर्व परिस्थितीकडे कसे पाहते आहे हेही महत्वाचे आहे. प्रथम दर्शनी त्यांचा क्रोध स्वाभाविक आहे, परंतु तशा प्रसंगांना सामोरे जायची तयारी हवी. बानू, ह्या सर्व परिस्थितीमध्ये मी तुझ्या बरोबरच असेन. अगं देव, पारदानजी एवढं बोलत्यात, 2 शब्द तरी बोल की. देवा, तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं तेव्हाच मी ठरवलं होतं का लगीन करीन तर तुमच्या संग. मग लगीन झाल्यावर वाटत काटा आलं काय, नाहीतर फुलाच्या पायघड्या आल्या काय. तुम्ही माझ्या संग असाल तर आणखी काय बी नग मला. देवा, बानू एवढीशी होती ना तेव्हापासून तिला लहानाची मोठी केली मी. जी काही चटणी भाकर होती ती मायने खाऊ घातली तिला. अहो तुमच्या मोर आम्ही लहान माणसं, पण एक हाय बघा, बानूच्या डोळ्यातून टिपूस बी येऊ नये ना म्हणून समजा जलम खर्ची घातला बघा म्या. माया पोरीला तुमच्या पदरात घालतो या, तिला आधार द्या. अशामुळे एक पती म्हणून मी माझी सर्व कर्तव्ये पार पाडली. ही बानूला सुरक्षित ठेवी, तिला सुखी ठेवी. राजामेळ, हे आयुष्य आहे. दुःख सरता सुख येते, सुख सरता दुःख येते. या सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ कोणालाही चुकलेला नाही. देवा, बांधून आणि म्या लग्नासाठी होकार दिलेला आहे बघा. आता तुम्ही म्हणताल तसंच होईल. भूतकाळाला बाजूला सारून आयुष्याच्या एका नवीन पर्वाला सामोरे जाऊया. शेवटी सर्व मंगलच होणार आहे, चिंता नसावी. अजामेळ, विवाह झाल्यानंतर बाणाईला भेटण्यासाठी कधीच संकोच करू नका. रीती परंपरा ह्यांचा विचार न करता आठवण आली तर कधीही भेटायला या. अशामेळ, अरे मी तुझ्याकडे 12 वर्ष राहिलो आहे. तेव्हा आता जेजुरी गडावर मला तुझा पाहुणचार करायची संधी दे. काय विवाहाची सिद्धता करायला घे.